सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही ईश्वर भक्ती आणि जप यावरती विश्वास ठेवताय, त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये तुम्ही मदत कराल. चांगल्या कामामुळे तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा मान सन्मान वाढेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली नाही, त्यामुळे नोकरी आणि व्यवसायामध्ये त्याचा तुम्हाला जास्त लाभ होणार नाही. काम पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला थोडीशी धावपळ करावी लागेल, परंतु त्या दरम्यान तुम्ही तुमच्या तब्येतीची मात्र काळजी घ्या. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही आईवडिलांचा आशीर्वाद घेऊनच घरातून बाहेर पडा. सकारात्मक विचार करा, त्यामुळे तुमची आजची कामं पटापट मार्गी लागतील. तुम्ही फार मेहनत घेऊन कुठलेही प्रोजेक्ट पूर्ण केलेत तर ते अपूर्ण राहणार नाहीत. मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुम्हाला काम आहे, परंतु मेहनत जास्त घ्यावी लागेल. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाण्याचा तुमचा प्लॅन आज संध्याकाळी ॲक्टिवेट होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही आहे. जर एखादा खटला किंवा चौकशी सुरू असेल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये त्वरित निर्णय घेतला नाही तर नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा सावध राहा आणि निर्णयाची प्रक्रिया वाढवा. तज्ज्ञांची मदत घ्या, म्हणजे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. नोकरीमध्ये तुमचे अधिकार वाढतील, परंतु त्यासोबतच तुमची जबाबदारी देखील वाढणार आहे. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत आज तुम्ही व्यतीत कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून नोकरीमध्ये प्रमोशनचे योग आहेत. वरिष्ठ तुमच्या कामावरती आज खुश राहतील. तुमच्या बोलण्यामुळे वरिष्ठ अधिकारी आकर्षित होतील. तुमचं काम पटापट होणार असून सहकारी देखील कामामध्ये तुम्हाला मदत करतील. निर्णय क्षमतेचा लाभ तुम्हाला होणार असून तुमचे प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावरती लागतील. तुम्ही आहार आणि आरामाकडे जास्त लक्ष द्या. सकस आहार आणि पुरेशी झोप तुमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून व्यवसायामध्ये काही नवीन बदल होतील. तुमच्यासाठी हे बदल सकारात्मक आहेत. काही नवीन तंत्रज्ञान व्यवसायामध्ये आणायचं असेल तर वेळ उत्तम आहे. तुम्ही जर नोकरीमध्ये असाल तर तुमचे अधिकार आज वाढतील आणि त्याचबरोबर तुमची आर्थिक लाभाची देखील शक्यता आहे. कुटुंबाकडनं तुम्हाला एक खुश खबर मिळण्याचे संकेत आहेत. सामाजिक कार्यामध्ये तुमचा आज सक्रिय सहभाग राहील. अपेक्षित यश आणि धनसंपत्ती मिळाल्यामुळे तुमची कॉलर ताठ राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात कन्या राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून अधिक जबाबदारी तुमची वाढणार आहे. तुमचे सहकारी तुम्हाला आज मदत करतील, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. प्रतिष्ठेसाठी तुम्ही आज जास्त खर्च करू शकता. तुम्ही सगळ्यांना मदत करता, संकट काळामध्ये धावून जाता, याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देखील याचा लाभ होण्याची दाट शक्यता आहे. राशी स्वामी तृतीय स्थानामध्ये अस्त झाल्यामुळे तब्येतीची तुम्ही खास काळजी घ्या. आहार आणि आराम याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक आहे. तुम्ही फार विचार करून काम केलं तरी नुकसान होण्याची शक्यता आहे. अचानक एखादी अडचण तुम्हाला येऊ शकते, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. धोकादायक कामांपासून तुम्ही दूर राहा. तुमचा प्रामाणिकपणा, खरेपणा आणि कामाप्रती निष्ठा कायम ठेवा. समस्या आली तरी खचून जाऊ नका. वेळ कठीण असली तरी तुम्हाला मदत मिळेल यामध्ये शंका नाही. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून मौल्यवान वस्तूंमुळे तुम्हाला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ चांगली आहे आणि तुमचं पद तसेच अधिकार वाढणार आहेत. तुमचं धैर्य आणि हुशारी यामुळे विरोधक तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाहीत. मुलांप्रती तुमची अनेक कर्तव्य तुम्ही पूर्ण कराल. तुमची धार्मिक कार्यातील रुची वाढत जाईल. घरातील सुख सुविधा वाढल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा गुरुसेवा आणि धार्मिक कार्यामध्ये व्यतीत होईल. आध्यात्मिक विचारांकडे तुम्ही जास्त ओढले जाल. तुमची बुद्धी नवीन शोध आणि कल्पनांमध्ये गुंतलेली असेल. तुम्हाला काही नवीन सुचलं तर ते त्वरित तुम्ही लिहून ठेवा. तुमचं एखादं थांबलेलं पेमेंट तुम्हाला आज मिळेल. मुलांबद्दल तुम्हाला थोडीशी काळजी वाटेल. तुम्हाला आज फार सावध राहावं लागेल, कारण विश्वासघात घडवण्याचा तुमच्या बाबतीमध्ये फार प्रयत्न केला जातोय. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्साह आणि खूप काही करण्याचा जोश असा राहणार आहे. तुमची कामं आज तुम्ही पटापट मार्गी लावाल, पण काही अनावश्यक खर्च समोर येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, परंतु ते काही आज कमी येणार नाही. तुमचं प्रमोशन जर थांबलेलं असेल तर ते नक्कीच होईल. वेगवान गाड्यांपासून तुम्ही सावध राहा. चांगली रक्कम हाती येण्याची आज दाट शक्यता आहे. तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढणार आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आज जास्त मेहनत घेण्याचा दिवस आहे. तुम्ही कामामध्ये फोकस ठेवा. घाईघाईने केलेल्या कामामुळे किंवा निर्णयांमुळे तुम्हाला नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या सुखसुविधांमध्ये आज वाढ होईल. व्यवहार तुमच्यासाठी सकारात्मक राहतील. फक्त कागदपत्रांची तपासणी करा. तज्ज्ञांचा सल्ला देखील तुम्हाला लाभदायक ठरेल. मुलांची नोकरी किंवा विवाह यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचं ग्रहमान काही फारसं ठीक नाही आहे. तब्येतीची तुम्हाला आज खास काळजी घ्यावी लागेल. तुम्ही व्यवसायानिमित्त जर काही कर्ज घ्यायचं ठरवलं असेल तर त्याबद्दल मात्र तुम्हाला सकारात्मक बातमी मिळेल. तुम्ही काम पूर्ण करण्यासाठी नवीन योजना आखू शकता. तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला राहील, त्यामुळे कामात उत्साह राहील. काम करताना तब्येतीची हेळसांड होणार नाही हे मात्र पहा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.